संध्या लाईव्ह. स्वर्गीय नामदार चंदू काका जगताप यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन. भव्य भजन स्पर्धा 2025 उद्या 29 आणि 30 जानेवारी रोजी संत सोपानदेव मंदिर सासवड येथे आयोजित करण्यात आली. सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होती. भजन मंडळांसाठी उत्तम संधी आणि आकर्षक बक्षिसे. भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्या. नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह. शहरातील कन्नमवार पुलावरून पत्नीसोबत रिक्षातून प्रवास करत असताना पतीने उड्डाण पुलावरून उडी घेत स्वतःचं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने ही टोकाची भूमिका घेतल्याचं समोर आलंय. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. या प्रकरणी अधिक तपास आडगाव पोलीस करते. नाशिकमधील या घटनेनं पुलावरून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. पत्नीसोबत रिक्षात प्रवास करणाऱ्या पतीने धावत्या रिक्षातून पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. तपोवन परिसरातील कन्नमवार पुलावरून उडी घेत आपलं जीवन संपवलंय. आत्महत्या करण्याचं नाव चेतक पवार असून चेतकने बायकोसोबत झालेल्या वादातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. चेतकच्या आत्महत्येनंतर त्याची पत्नी देखील उड्डाण पुलावरून खाली आली आणि रडायला लागली अशी माहिती मिळाली. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले असून पतीच्या मृतदेहाशेजारीच पत्नी रडताना दिसून येते. घटना घडल्यानंतर येणारे जाणाऱ्या वाहन चालकांनी पुलावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. ज्या रिक्षात बसून चेतक आपल्या पत्नीसोबत प्रवास करत होता त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र चेतकला गंभीर दुखापत झाल्याने अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलाय. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून चेतकने आत्महत्या का केली याचा तपास आडगाव पोलीस करते. अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.